माझं नाव प्रतिभा महेश चव्हाण. मी राहते सावंतवाडीला, जिल्हा सिंधुदुर्ग. एक ॲज अ आर्टिस्ट म्हणून मी इथं काम करते. गेली 12-13 वर्ष झाली. तसंच बऱ्याच सिरियल्स वगैरे केल्यात आणि शॉर्ट फिल्म्स, काही मूवी मराठी, काही हिंदी शॉर्ट फिल्म्स केल्यात. खरं तर आज माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे, तो म्हणजे 26 जानेवारी एक मराठी चित्रपट मी मागच्या फेब्रुवारीमध्ये मी केला होता आणि यामध्ये सगुना कॅरेक्टर मी इथं प्ले करते आहे. खरं तर सगुना कॅरेक्टर म्हटल्यानंतर ज्यावेळी मला राज मोहिते सरांनी, आपले डिरेक्टर आहे त्या पिक्चरचे, त्यावेळी ते मला त्यांनी ही कन्सेप्ट, या पिक्चरबद्दल सगळं कंटेंट कसा असणार आहे, काय स्टोरी आहे आणि तुम्हाला काय त्याच्यामध्ये करायचं आहे, या संदर्भामध्ये मला सांगितलं गेलं. तेव्हा थोडंसं मला म्हणजे अरे बापरे, एवढा मोठा रोल आणि त्यामध्ये मी लीड करणार आहे. परत ही जी स्टोरी होती ती स्लम एरियातल्या लोकांवर केलेली होती आणि त्यात 26 जानेवारीसारखा विषय तिथं हाताळला गेला होता. आजच्या या प्रवाहामध्ये, शिक्षणाच्या प्रवाहामधून बरीच मुलं वंचित आहेत आणि या वंचित असलेल्या मुलांच्या संदर्भात ही असणारी स्टोरी अतिशय खूप आणि मनाला मनाला छेद देणारी आणि मनाला भावलेली, की आपण यामध्ये एक छान कॅरेक्टर करतो आहे आणि हे कॅरेक्टर आपल्याला बरंच काही वाव देणारं होतं. त्याचबरोबर ताकदीचं कॅरेक्टर होतं. कारण हे प्ले करत असताना मला बऱ्याच गोष्टी कराव्या लागल्या मुळात. कारण एकतर भाषा वेगळी होती आणि या भाषेतून आपल्याला प्ले करायचं, कारण मुळात माझी मालवणी भाषा, कारण मी मालवणची, त्यामुळे माझी भाषा मालवणची. परंतु हे करत असताना आपल्याला या गोष्टीतून जो रोल जो प्ले करायचा आहे त्यामध्ये मला बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करावा लागला, की मला आता हे वाक्य असेल किंवा ही गोष्ट असेल, कारण त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, वागणं, तिथली त्यांची परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मला बरेच पिक्चर पण बघावे लागले. कारण त्या संदर्भातले पिक्चरांकडे जेव्हा मी बघितलं तेव्हा त्यांनी कशा पद्धतीने ते कॅरेक्टर रोल कसा प्ले केला आहे तो मी बघितला. त्यानंतर मला असं वाटलं की अरे, आपल्याला हे खरंच झेपेल की नाही, होय तर म्हटलं आहे पण झेपेल की नाही, ह्याची थोडीशी आशंका होतीच मनामध्ये. आणि एकंदरीत या पिक्चरसाठी मला माझाच मित्र आहे प्रशांत सावंत म्हणून, तो रत्नागिरीमध्ये राहतो आणि त्यांनीही माझी प्रोफाईल माझ्याकडून राज मोहिते सरांना, आपल्या 26 जानेवारी पिक्चरचे जे राज मोहिते डिरेक्टर आहेत, त्यांनी माझी प्रोफाईल पाहिली आणि त्या प्रोफाईलमधून मला सिलेक्ट त्यांनी केलं, माझ्याशी बोलणं केलं. त्यानंतर मला असं वाटलं की आपण या संदर्भामधून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरोखरच झेपतील का, अशी थोडं मनामध्ये भीती पण होती. आणि सरांना मी बोलले, बहुतेक मला हे जमणार नाही, असं म्हणू नका, असं मला म्हणाले राज सर, की मॅडम तुम्हाला खरोखर जमणार आहे. आम्ही जी आमच्या कॅरेक्टरमध्ये सगुना जी दाखवली आहे ती तुमच्यासारखीच आहे, तुमच्यासारखीच दिसते आणि कदाचित कदाचित हे कॅरेक्टर तुमच्यावरूनच लिहिलं गेलं असेल, असं मी डोक्यात ठेवलेलं कॅरेक्टर आज हे तुमच्या माध्यमातून मला मिळतं आहे, तर तुम्ही म्हणू नका की नाही म्हणून, त्यामुळे प्लीज माझ्यासाठी हो म्हणा, असा एक त्यांचा शब्द होता. आणि त्यामुळे मी त्यांना प्रशांतला पण मी म्हटलं की ठीक आहे, आपण करू. पण ज्यावेळी म्हणजे आता एरवी मी बरीच कॅरेक्टर केली, पण हे कॅरेक्टर खूप माझ्यासाठी एक वेगळं कॅरेक्टर होतं, की जे मला स्वतःला काहीतरी म्हणजे मीडियामधून, आपल्या समाजामधून मला प्रूव्ह करायचं होतं. असं कॅरेक्टर मला जेव्हा मिळालं तर खरोखरच या कॅरेक्टरला मी दाद देऊ शकते का, न्याय देऊ शकते का, अशा पद्धतीने मग माझी वाटचाल सुरू झाली. त्याच्यात या पिक्चरचे आपले प्रोड्युसर आहेत प्रसाद नाईक म्हणून, त्यांच्याबरोबर माझी या संदर्भामध्ये जेव्हा भेट झाली आम्ही शूटिंगच्या दरम्यान, तेव्हा पहिल्यांदा आपण सगळं बोलणं चालणं फोनवर झालं
एकदा कॉन्फरन्स कॉल पण आमचा सगळे जे कोण कोण ॲक्टर आहेत त्या संदर्भात एक कॉल पण झाला, कॉन्फरन्स कॉल, आणि आम्ही सगळ्यांना तिथं कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून एकमेकांना ती पहिली भेट झाली. ॲक्च्युली सरांना एक 2 दिवसाचं वर्क करायचं होतं, म्हणजे शाळा घ्यायची होती की जेणेकरून प्रत्येकाचं कॅरेक्टर समजावून द्यायचं आणि त्याला त्या पद्धतीने त्यांच्याकडून तयारी करून घ्यायची असं सरांचं होतं. पण सरांकडेही वेळ नव्हता, राज सरांकडेही वेळ नव्हता, कारण त्यांनाही त्यांच्या पद्धतीने वेळ देणं पॉसिबल नव्हतं. पण ठीक आहे, त्या दिवशी आमची एक कॉन्फरन्स कॉल झाला. मग नंतर आम्ही खऱ्या अर्थाने शूटिंगच्या साठी आम्ही देवरुखला पोचलो. आणि तेव्हा जेव्हा मीटिंग झाली, आम्ही बाबा कोण कोण कलाकार आहेत, कोण यामध्ये काम करतं आहे, असं जेव्हा सुरू झालं, जेव्हा ओळख झाली, तेव्हा असं बरं वाटलं की अरे वा, आपल्याबरोबर सगळे कलाकार खूप सुंदर पद्धतीने आपल्याशी बोलत आहेत. म्हणजे आपल्याला थोडं दडपण होतं, ते हळूहळू थोडंसं कमी व्हायला लागलं. आणि अर्थात काम करायला सुरुवात झाल्यानंतर ते अजूनच कमी झालं, कारण डिरेक्टर सर आमचे राज मोहिते सर यांनी अतिशय काम काढून घेण्याची त्यांची जी पद्धत आहे ती खूपच सुंदर होती. त्यामुळे त्यांनी मला सांगितलेलं, तुम्ही फक्त मॅडम उभे राहा, मी तुम्हाला व्यवस्थित सगळा सीन समजावून सांगेन, तुम्ही घाबरू नका, होईल सगळं, मी आहे ना. अशा पद्धतीचा एक तो दिलासा असतो ना, तो त्यांनी मला दिला. आणि त्यामुळे कदाचित एक आधार त्यांचाही मला वाटला आणि मी त्या कामामध्ये चांगलं काम करायला सुरुवात केली. त्याचबरोबर माझा नवरा म्हणून जे आता इथं कॅरेक्टर होते, ते सदानंद म्हणून कॅरेक्टर ते शिरीष पवार म्हणून करत आहेत. तर त्यांचंही मला या पिक्चरच्या माध्यमातून खूप मदत झाली की कसं बोलायचं, काय कोणतं वाक्य कशा पद्धतीने बोलायचं. आणि त्यांनीही मला असं खूप समजावून सांगितलं की मॅडम असं नाही तसं नाही, म्हणजे प्रतिभा तू असं कर, काही होणार नाही, तुला जमेल ते. मग त्यांनी थोडंसं मला पुश केलं, म्हणजे चला ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला सीन असतात, म्हणजे उद्या आपल्याला काय करायचं आहे, परवा काय करायचं आहे, ह्याचं तर आपल्याला एक स्टोरी लाईन सरांनी सांगितलेलीच होती. परंतु जेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने प्रॅक्टिस म्हणजे शूटिंगच्या ठिकाणी आम्ही जायचो, त्यावेळी पण आम्हाला एक सीन आपल्याला व्यवस्थित समजावून सांगायचे, रीडिंग व्हायचं. माझ्याबरोबर माझी मुलगी बबडी म्हणून कॅरेक्टर नीता पातोळे म्हणून करते आहे. माझी मैत्रीण चंद्री म्हणून जी आहे ती कोमल म्हणून आहे. तर या सगळ्यांचा मला खूप चांगला सहवास म्हणतात. म्हणजे एक प्रत्येकाकडे काही ना काहीतरी होतं. म्हणजे ती व्यक्ती लहान असू दे, काम करू दे नको करू दे, परंतु प्रत्येक व्यक्तींकडे काही ना काहीतरी होतं आणि ते सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळालं. कारण आता मी खूप काही केलं, त्यापेक्षा इतरांकडून तिथं आल्यानंतर बरंच काही इतरांकडूनही मला कळलं की प्रत्येकामध्ये काही ते पोटेन्शियल आहे आणि ते सुद्धा मला आजमावायला मिळालं. आणि ती खरी गंमत मला वाटली की आपण एक छान पद्धतीने एकत्र मिळून आपण जे काम करणं असतं ना, ते कसं असायला पाहिजे तेही मला तिथं करता आलं. दुसरी गोष्ट म्हणजे राज सरांचा एक वेगळा गुण मला पाहायला मिळाला. म्हणजे आमचं उद्या आमचे सीन आहे, तर अगोदरच रात्री हॉटेलला यायचे, प्रत्येकाकडून ते रीडिंग करून घ्यायचे, प्रत्येक सीन परत व्यवस्थित समजावून सांगायचे. मला वाटतं मी बरीच कामं केली, पण अशा कामातून मला असा डिरेक्टर बघायला मिळाला नाही की जो स्वतःहून येऊन थांबून रीडिंग घेणं, कारण ते कोणाकडे तरी असिस्टंटकडे सोपवलं जातं, पण ते पर्टिक्युलर लक्ष द्यायचे त्या गोष्टीकडे. आणि त्या माणसांनी प्रत्येक शब्दावर एवढं काम केलेलं आहे. गाण्यातले बोल असतील किंवा आम्ही कसं बोलायचं, त्या संदर्भात तो सीन कसा द्यायचा, मग माझं एखादी रिॲक्शन कशी असली पाहिजे, मी कसं बघितलं पाहिजे, म्हणजे ह्या छोट्या छोट्या बारकावे त्यांनी एवढे हाताळले. ते पण मला अगदी एक डिरेक्टर म्हणून त्यांचं एक चांगलं काम मला पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट, माझ्याबरोबर असलेल्या सगळे जे कलाकार होते, माझी सासू म्हणून झाली आहे ती मंजूताई, म्हणजे त्यांनी पण खूप सुंदर असं छान काम केलं आहे त्याच्यामध्ये. पर्टिक्युलर म्हणजे तिची जी भाषा होती, त्या भाषेला तिने खरोखरच एक कॅरेक्टरच्या माध्यमातून न्याय दिला आहे. आणि एकंदरीत हा जो काही सिनेमा जो बनला आहे, तर तो खूपच सुंदर आणि
आजच्या ह्या काळाला अनुरूप असा जाईल आणि प्रत्येकाने खूप छान काम केलेलं आहे. आणि मला वाटतं की या 26 जानेवारीला असं छान भरघोस असं प्रतिसाद मिळेल लोकांकडून आणि प्रत्येकाला एक एक वेगळं नाव त्यामधून प्रत्येकाला मिळेल अशी एक मला आशा वाटते. एवढं बोलून मी 2 शब्द थांबते. खरं तर मला ह्या 26 जानेवारी पिक्चरबद्दल एक सांगायचं आहे की आपल्याकडे असंख्य मराठी चित्रपट पाहणारे लोक आहेत आणि आपल्याला माहिती आहे की अशा ज्या फिल्म्स बनतात ज्या मनाला भावणाऱ्या, अशी फिल्म आम्ही तयार केलेली आहे ज्याचं नाव आहे 26 जानेवारी. आणि यामध्ये आपल्याच महाराष्ट्रातील तळागाळातील अशी नवीन कलाकार घेऊन अशी सुंदर अशी फिल्म बनलेली आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की ही फिल्म तुम्ही सर्वांनी भरघोस संख्येने तिथं उपस्थित राहून चित्रपटगृहामध्ये येऊन तुम्ही असंख्य संख्येने तिथं उपस्थित राहा आणि सर्वांनी ही फिल्म पहा आणि आम्हाला सगळ्यांना चांगलं भरघोस प्रतिसाद द्या. धन्यवाद. सगुणा कॅरेक्टर जेव्हा मी करत होते तेव्हा मला ॲक्च्युली सगुणा कशी असणार आहे या संदर्भात थोडंसं राज मोहिते सरांनी मला सांगितलेलं. परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा मी ते कॅरेक्टर प्ले करायला लागले तेव्हा मला अजून जास्त लक्षात आलं की स्लम एरियामधल्या ज्या बायका आहेत त्यांचं जे राहणं, त्यांच्याशी केलेले व्यवहार आणि त्यांची जी पिळवणूक आहे शारीरिकदृष्ट्या, त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी मला करायला म्हणजे असं जेव्हा बघितल्या गेल्यात आणि जेव्हा मला ते खऱ्या अर्थाने कराव्या लागणार आहेत हे जेव्हा मला समजलं तेव्हा ते अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं की त्या खरोखरच बायका कशा राहतात तिथे, त्यांच्या घरामध्ये एक वेळचं जेवण मिळताना मुश्किल आहे. आणि या सगळ्याकडे या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा किंवा राजकारणी लोकांचा किंवा काय, हे जरा होणं गरजेचं आहे. मग त्यांच्याकडे सुद्धा त्या पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. कदाचित मला वाटतं या चित्रपटानंतर कदाचित एवढा बदल होऊ शकतो मे बी, असं मला वाटतं की हा पिक्चर बघितल्यानंतर स्लम एरियातल्या जे काही लोक राहतात, स्त्रियांच्या जे काही जी काही पिळवणूक आहे त्या संदर्भामधून जेव्हा पिक्चर समोर येईल लोकांच्या, तेव्हा खरोखरच असं वाटेल की कुठेतरी राजकारणातून समाजापर्यंत हा सगळा विषय पोहोचेल आणि खरोखरच स्लम एरियातल्या लोकांपर्यंत धाव घेतली जाईल. आणि ते लोक खरंच अशा पद्धतीने आहेत का, मग त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, त्यांच्याबद्दलच्या काही योजना असतील तर त्या आपण त्यांना देऊ शकतो का. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचा जो विकास झालेला नाही आहे तो विकास आपल्याला इथं या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला देता येईल आणि लोकांकडे त्या अर्थाने बघितलं जाईल. अरे बापरे, अजूनही समाजामध्ये असा अजूनही वर्ग आहे की त्याच्याकडे लक्ष गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की ते कॅरेक्टर मला करत असताना तोही आनंद मला मिळाला की अरे आपण काहीतरी समाजाला देतोय की अशी लोक आजही समाजामध्ये वावरत आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावा असं मला वाटते. त्यामुळे मला हे सुद्धा आनंद झालेला आहे हे कॅरेक्टर करत असताना. थँक्यू. नमस्कार, माझं नाव कोमल वंजारे. मी गेली 5-6 वर्ष थिएटर करते, इंटर कॉलेजिएट थिएटर. आणि आता कॉलेज पासआउट झाल्यानंतर मग प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि आता 26 जानेवारी हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. आणि ह्याच्या ऑडिशन दिली होती मी, म्हणजे आमचाच एक सिनियर दादा आहे प्रणय तांबे म्हणून, तो ह्या फिल्मसाठी असिस्टंट डिरेक्टर होता. तर त्याने माझं प्रोफाईल मागितलं होतं आणि मग मी त्याला प्रोफाईल माझं सेंड केल्यानंतर मग ऑडिशन वगैरे झालं. आणि मग त्यानंतर मला ओके आलं तिकडनं राज सरांकडून की हा ओके ह्या कॅरेक्टरसाठी. आणि त्यानंतर मला कॅरेक्टर त्याने समजावून सांगितलं की चंद्री नावाचं तुझं पात्र असेल आणि ती जी चंद्री आहे ती खूप बिनधास्त, बोल्ड आणि अजिबात कोणाला न घाबरणारी अशी आहे साधारण. तेव्हा माझं असं झालं होतं की म्हणजे मी ॲज अ कोमल म्हणून बिनधास्त आहे, पण चंद्री एवढी नाही आहे. चंद्री खूपच बिनधास्त. आणि कारण की त्या एरियामध्ये त्यांचा जो सराउंडिंग आहे त्या कॅरेक्टरचा, जो स्लम एरिया आहे अख्खा,
आणि शिवाय ते लोक भंगार वगैरे गोळा करतात किंवा खूप गलिच्छ खूप घाणेरड्या विचारांच्या माणसांसोबत त्यांचं इंटरॅक्शन होत असतं. असं सगळं त्याने मला खूप छान पैकी समजावून सांगितलं होतं प्रणयदादाने. आणि त्याच्यानंतर मग राज सरांशी ओळख झाली. राज सरांशी फोनवरती बोलणं झालं होतं, त्याच्यानंतर कॉन्फरन्स कॉल झाला. आणि मग आम्ही जेव्हा शूटला गेलो तेव्हा त्यांनीसुद्धा रीडिंग वगैरे घेतली आमची. आणि मग खूप छान प्रकारे एकतर त्यांनी कॅरेक्टर समजावून सांगितलं की कशा प्रकारे तू ते प्ले कर किंवा कशा प्रकारे त्याची बॉडी लँग्वेज कशी असेल, ती कशी बोलेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला खूप उत्तम समजावून सांगितल्या. आणि त्याच्यानंतर चंद्रीसाठी महत्त्वाचं म्हणजे म्हणजे मला जेव्हा कळलं की मला चंद्री हे पात्र साकारायचं आहे, त्याच्यानंतर मी आमच्या एरियात ज्या कोण अशी कामं करतात किंवा भंगारवाल्या बायका आहेत किंवा ज्या कचरा नेण्यासाठी ज्या बायका येतात, तर त्या खूप बिंदास्त असतात. त्यांना कशाचीच भीती नसते. त्या पैसे मागायला पण असंच असतात की अरे आपका पैसा नाही दिया है आपने, असं वगैरे इतक्या बिंदास्त बोलत असतात त्या. किंवा त्यांचा पदर वगैरे खाली येतो, त्यांचं अजिबात लक्ष नसतं त्या गोष्टींकडे. त्यांच्यासाठी तो नॉर्मल रुटीन असतो. तर त्यांना मी खूप ऑब्झर्व केलं की त्यांच्या काय बोलतात त्यांचे त्यांच्या मॅनरिझम कशा असतील किंवा त्या कशा लोकांकडे बघतात किंवा काय विचार करतात ते लोक. किंवा कचरा गोळा करताना आपल्याला घाण वास येतो भंगार वगैरे लोकांचा, त्या सगळ्या गोष्टी, किंवा आपल्यासाठी की लोकांच्या घाणीला कसं हात लावायचं, पण मग त्यांना घाण वाटत नसेल का? तर ह्या सगळ्यांचा म्हणजे मी त्यांची सायकोलॉजी किंवा ते काय विचार करत असतील ह्याचा जास्त विचार केला चंद्रीचा विचार करताना किंवा चंद्री प्ले करत असताना. आणि राज सरांनी एकतर खूप राज मोहिते आमचे डिरेक्टर, त्यांनी या सगळ्यात मी त्यांना जेव्हा सांगितलं की सर मला असं असं वाटतं, तर त्यांनी पण त्यांचे इनपुट्स दिले की नाही असं नको करूस, हे असं करून बघ, मग तसं करून बघ. असं करून आम्ही सगळे सीन शूट केले. त्याच्यानंतर सुधीर सावंत म्हणून माझे एक को ॲक्टर होते, त्यांच्यासोबत सीन होते आमचे. तर ते सुद्धा त्यांच्यासोबत सीन करताना एक प्रचंड मज्जा आली. कारण माहीत नाही का, पण त्यांची इन्व्हॉल्वमेंट सीनमध्ये असताना किंवा मी मला जे अपेक्षित होतं की अच्छा हां आपण असं करू शकतो, चंद्री मला अशी दिसते, अशीच राहिली पाहिजे किंवा अशीच तिची बॉडी लँग्वेज असेल, ह्या सगळ्या गोष्टी ती मला जशी दिसताना दिसत होती. आय थिंक माझं आणि सरांचं विजन एक झाल्यामुळे मला असं वाटतं की ते चंद्री आय होप ते पात्र छान दिसेल स्क्रीनवरती. तर ते सुधीर सरांसोबत मला एक सीन करायला प्रचंड मज्जा आली. आणि माझे इतर को ॲक्टर्स आहेत म्हणजे सगुणा म्हणजे प्रतिभा मॅम, बबडी, नेहा, शिरीष सर जे सदानंदाचं पात्र करत होते, किंवा मंजुषा मॅम, ह्या सगळे जे को ॲक्टर्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा, कारण की आमची एक वेगळीच बॉन्डिंग झाली होती. कारण ते दडपण होतंच आमचं की अरे बापरे कोण कलाकार असणार, कारण की मी आणि नेहा आम्ही कॉलेजच्या मैत्रिणी असल्यामुळे आमचं खूप असं होतं की हां ठीक आहे आपण तरी आहोत एकमेकींसाठी, पण तिथे गेल्यानंतर माहीत नाही की कोण कलाकार असतील, कोणासोबत आपण परफॉर्म करू, ते तेवढे समजून घेणारे असतील की नाही, किंवा आपलं काही चुकलं तर आणि मग त्यांना इगो प्रॉब्लेम्स वगैरे असं सगळं बरंच डोक्यात चालू होतं. पण असं काहीच नाही झालं. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की अरे वा सगळे खूप कमाल आहेत आणि सगळे खूप छान जुळवून घेणारे आहेत मुळात. आणि काही चुकलं किंवा काय झालं तर ते समजावून सांगणार आहेत. असं म्हणजे शिरीष सरांच्या बाबतीत असे खूप अनुभव आलेत किंवा काही गोष्टी ज्या नसतील कळत किंवा आणि त्या टायमिंगला सपोज राज सर अवेलेबल नसतील किंवा कोणी प्रणयदादा अवेलेबल नसेल, तर त्या टाईमला आम्ही शिरीष सरांकडे जायचो की सर ह्या सीनमध्ये आम्हाला असा असा प्रॉब्लेम वाटतोय. तर ते सगळी त्यांची कामं बाजूला ठेवून ते आम्हाला सांगायचे की अच्छा काय होतंय, मग ते आम्हाला सांगायचे. किंवा असं शूट संपल्यानंतर समअप करताना अख्ख्या दिवसभरात काय एकंदरीत गोष्टी झाल्या किंवा अच्छा आज काय चुका झाल्या नेमक्या, मग त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ओके मग नेक्स्ट सीन जेव्हा आपण करू किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू तेव्हा हे सगळं नाही करायचं आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग आपण पुढे जाऊ. किंवा सेम राज सर सुद्धा येऊन रात्री जेव्हा रीडिंग घ्यायचे मग ते सुद्धा सांगायचे आज सीनमध्ये हे झालंय, हे झालं, हे अजून चांगलं होऊ शकलं असतं किंवा नाही झालं. तर त्या सगळ्या गोष्टी ते लक्षात घेऊन मग दुसऱ्या दिवशीची सुरुवात व्हायची. ते खूप कमाल होतं. किंवा ओव्हरऑल सगळा जो क्रू होता, कॉस्ट्यूम, मेकअप, सगळे खूप सपोर्टिव्ह होते. आणि मुळात 26 जानेवारी ही फिल्मच इतकी ती प्रोसेसच एवढी छान झाली आहे ना की आम्हाला असं झालं की शूट दरम्यान
संपूर्ण शूट दरम्यान खूप पॉझिटिव्हिटी होती. त्याच्यामुळे आय थिंक ही फिल्मसुद्धा खूप कमाल होणार आहे. एकतर जे पात्र आहे बबडी, तिच्या भावविश्वातून तिला कशी शिक्षणाची आवड आहे आणि मग तिला जेव्हा ते शाळेत सगळ्या गोष्टी दिसतात, तिला शाळेत जाण्याची किंवा 26 जानेवारीला काय असतं, 26 जानेवारीला आपण आपला देशाचा संविधान संविधान हे अजून आपल्या लोकांना माहितीच नाही आहे की 26 जानेवारी या दिवसाचं महत्त्व काय. तर त्या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या लहान मुलीकडून किंवा बबडीकडून तुम्हाला सगळ्या त्याचं महत्त्व कळेल किंवा तिच्या भावविश्वातल्या सगळ्या गोष्टी उलगडल्या जातात या फिल्ममध्ये. किंवा आजही 26 जानेवारी आत्ता एवढी वर्ष झाली आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान सगळीकडे लागू झालं, पण ते अजूनही काही भागात तेवढं पोचलेलं नाही आहे. तर आणि त्याच्यामुळे आजही लोकांची अशी अवस्था आहे की ते खूप अजूनही तसंच जगणं जगतायत ज्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले होते किंवा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी काय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी संविधान किंवा लोकशाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात आणल्या किंवा भारताला इंट्रोड्यूस करून दिल्या. ते तिथपर्यंत अजून पोचलेलं नाही आहे. अजून देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा एवढी 70-75 वर्ष होऊन सुद्धा. तर ह्या सगळ्या गोष्टींचं अख्खं तुम्हाला 26 जानेवारी या चित्रपटात बघायला मिळेल आणि आय होप तुम्हाला हा चित्रपट खूप आवडेल. त्यामुळे जेव्हा हा रिलीज होईल तेव्हा तुम्ही सगळ्या खूप असंख्य संख्येने या चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात जा. आणि सध्या मराठी चित्रपटांना एवढे म्हणजे मराठी प्रेक्षक भरपूर आहेत, पण मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकगृहात करून जात नाही. तर मी असं आवाहन करते की प्लीज तुम्ही चित्रपटगृहात जा आणि हा चित्रपट नक्की बघा आणि आमच्यावर भरभरून प्रेम करा. थँक्यू. नमस्कार, मी नेहा सुरेश पाटोळे. मी गेले 6-7 वर्ष थिएटर करते आहे आणि हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. खरं तर सांगायचं झालं म्हणजे आत्ता पासआउट झाल्यानंतर मी प्रायोगिक नाटक वगैरे करते, सुरुवात आहे, चालू आहे अजून पण. खरं तर मला हा मूव्ही मिळाला माझा जो सिनियर दादा आहे प्रणय दादा आणि रोहन दादा या दोघांमुळे मला ही संधी मिळाली लोकांपर्यंत पोचण्याची. ऑडिशन मला प्रणय दादाने एक ऑडिशन पाठवलेली की तू ही शूट करून पाठव म्हणून लगेच. तर मग तेव्हा मी त्याला शूट करून पाठवली, एकदा पाठवली. तर त्याच्यानंतर त्याचा रिप्लाय आला की अजून थोडंसं चांगलं होतं आहे पण अजून थोडंसं काहीतरी प्रेझेन्स असू दे त्यात, म्हणून मी दुसऱ्यांदा पाठवली. भीती वाटत होती खरं तर की सिलेक्ट होईल नाही होईल काहीच माहीत नव्हतं. मग थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला की अच्छा ओके सरांनी डन केलं आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी कॉल आला राज सरांचा. कॉल आला तेव्हा माहीत नव्हतं खरं तर हे आपले मूवीचे डिरेक्टर आहेत. तर मी जस्ट नॉर्मल एक सर आहेत म्हणूनच बोलत होते. तर त्यांचा फोन वगैरे आला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला. त्यांची मला पहिलीच गोष्ट अशी आवडली की त्यांनी सांगताना असं सांगितलं की आपण एक मूव्ही करतो आहे, म्हणजे त्यांनी तेव्हाच आपल्यात मोल्ड केलं होतं. त्यामुळे असं थोडंसं जी भीती वाटत होती ती थोडीशी कमी झाली होती तेव्हाच पहिल्याच कॉलमध्ये. बाकी सांगायचं झालं कॅरेक्टरबद्दल तर मी एक बबडी नावाचं पात्र करते आहे जे की माझ्या वयापेक्षा लहान आहे, पण मला करायला ते खूप फार मजा आली. बघायला गेलं तर आपण जे आत्ता राहतो सगळीजणं तर आपल्याला 2 टाईमचं जेवण खूप मिळतं आहे सहज, म्हणजे काम करतो पण आपल्याला ते सहज मिळतं आहे. तशी त्यांची परिस्थिती अजिबात नाही आहे. जर त्यांची परिस्थिती अशी आहे की आपण आज जर माझा भंगार मला मिळालं आणि ते जर मी विकलं आणि त्याच्यातनं पैसे आले तर मग त्यांना ते संध्याकाळचं जेवण मिळतं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यांच्याबद्दल माहीतच नाही आहे. कॅरेक्टरबद्दल अजून सांगायचं असं झालं तर हे फार म्हणजे आपण ह्या लोकांना कधी बघितलं पण आपण ह्या लोकांचा कधी एवढा विचार नाही केला आहे जो मला या कॅरेक्टरमुळे विचार करायला मिळाला की अरे बापरे एवढे म्हणजे एवढ्या खालाकीमध्ये पण लोक राहतात. मी जेव्हा कॅरेक्टर करत होते तेव्हा मला सांगितलं गेलं की असं कॅरेक्टर आहे, ह्या कॅरेक्टरचं एज एवढं आहे. ते कॅरेक्टर
शांत आहे, पण तेवढंच बिनधास्त पण आहे. आणि ती लोकं तशी बिनधास्तच असतात. आणि माझ्या बऱ्याच म्हणजे त्या कॅरेक्टरच्या बऱ्याचशा इच्छा आहेत. तिला शाळेत जायचं आहे, तिला बाकीच्यांसारखं शिकायचं आहे, पण परिस्थितीमुळे त्या सगळ्या गोष्टी तिच्या राहत आहेत. तिला जे काम करायचं नाही आहे, म्हणजे जे भंगार वगैरे गोळा, त्या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागत आहेत. का तर एक वेळचं तरी निदान पोटात अन्न जावं म्हणून. तर या सगळ्या गोष्टी आहेत. कॅरेक्टर मिळाल्यानंतर म्हणजे मला सांगितल्यानंतर पहिली गोष्ट तर सगळ्या व्हिडिओज बघायला सुरुवात केली की बाबा कसे राहतात, किंवा त्यांच्या सवयी काय असतात, किंवा ते कसे दिवस काढतात. मग ते सगळं ऑब्झर्वेशन सुरू झालं. येता जाता रस्त्यात वगैरे त्यांना बघणं किंवा त्यांच्यासारखं करणं. मग नकळत ते मला मी माझ्या बघता बघता ते मी कधी स्वतः असं नकळत त्यांच्या गोष्टी करायला लागले ते मलाच कळलं नाही. त्यामुळे ते असं करताना फार मजा आली. शूटिंगच्या दिवशी आम्ही गेलो तिथे, रत्नागिरीत आमचं शूट झालं. तर तिथे आम्ही गेल्यानंतर शूटिंगच्या आदल्या दिवशी म्हणजे खूप भीती होती आम्हाला खरं तर, की तिकडे कसे असतील. कारण की डिरेक्टर बोलल्यावरती आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आपलं इमॅजिन असं असतं की बाबा डिरेक्टर म्हणजे खूप डेंजर असतात, ते चुकल्यावरती ओरडतात, डायरेक्ट सगळ्यांसमोर इज्जत काढतात वगैरे वगैरे, असं खूप होतं. तर ते तसं तिथे काहीच झालं नाही. आमचे राज सर खूप छान होते. आम्हाला प्रत्येक गोष्टी खूप चांगल्या समजावून सांगायचे. शूटिंगच्या आदल्या दिवशी असं केलं की स्क्रिप्ट तर आम्हाला दिली आहे, पण डायरेक्ट शूट करणार किंवा काय माहीत नाही. कारण की आम्हाला अशी प्रॅक्टिसची सवय आहे. प्रॅक्टिसशिवाय कोणती गोष्ट चांगली होत नाही. तर त्यामुळे प्रॅक्टिसची खूप सवय आहे. त्यामुळे डायरेक्ट उभं केलं तर काय करायचं, कारण की थिएटर आणि कॅमेरा ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. तर अशी भीती होती. पण शूटिंगच्या आदल्या दिवशी राज सर जे आहेत डिरेक्टर, ते आले आणि आमची रीडिंग घेतली. सगळ्यांची रीडिंग घेतली आणि मग तेव्हा काय चुकत होते तेव्हाच त्या गोष्टी समजावून सांगितल्या की असं नाही असं घ्यायचं आहे, तसं नाही असं घ्यायचं आहे. त्यामुळे थोडंसं हलकं झालं. पण तरी पण दुसऱ्या दिवशी शूटला गेल्यानंतर कॅमेरा जेव्हा समोर आला तेव्हा असं झालं की बापरे, आता काय म्हणजे कसं करायचं आहे. कारण की थिएटरमध्ये आपण सगळ्या गोष्टी खूप लाऊड करतो, कारण की त्या शेवटपर्यंत पोचल्या पाहिजेत. तसं कॅमेऱ्यात नसतं. कॅमेऱ्यात मोजक्याच गोष्टी करायच्या असतात, इथे तर इथे, तिथे तर तिथे. त्यामुळे अशा गोष्टी खूप होत होत्या. तर शिरीष सर आहेत ते माझे बाबाचे कॅरेक्टर प्ले करत आहेत, सदानंद म्हणून. तर त्यांनी त्यांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला. म्हणजे मी त्यांच्याशी बोलली की सर मला खूप भीती वाटते खरं तर करायला असं वगैरे वगैरे. तर त्यांनी मला खूप छान समजावलं आणि त्यांच्यामुळे मला खूप कॉन्फिडन्स मिळाला आणि त्या कॉन्फिडन्समुळे मी एवढं छान करू शकले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी आई करते, प्रतिभा मॅम, सो त्यांच्याकडून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. माझी जी आजी करते आहे, मंजुषा मॅम, त्यांच्याकडून पण खूप गोष्टी अशा शिकायला मिळाल्या. नवीन गोष्टी कळाल्या. आणि जे आईची मैत्रीण करते आहे म्हणजे चंद्री, ती तर आम्ही दोघी मैत्रीणच आहोत. त्यामुळे आमचं बोलणं झालं होतं की तिथे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे. पण म्हणजे आमची पहिलीच फिल्म आणि बाकी सगळे आपल्यापेक्षा खूप मोठे ग्रेट आर्टिस्ट आहेत. डिरेक्टर एवढे छान आहेत. तर आपण त्यांच्यासमोर कसं करायचं किंवा काय करायचं या गोष्टीची भीती खूप होती. पण असं आम्हाला कधीच जाणवलं नाही, एवढे दिवस शूटमध्ये आम्हाला कधीच जाणवलं नाही की ही लोकं एकदम इगो दाखवतात, मास दाखवतात, असं काहीच नव्हतं. उलट खूप छान समजून सांगत होते आम्हाला. त्यामुळे करताना खूप मजा आली. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता 26 जानेवारीबद्दल, या मूवीबद्दल. ही मूवी मी तर स्टोरी ऐकलीच नव्हती. पहिली गोष्ट म्हणजे मी फक्त नाव ऐकून हो म्हणाले होते. ही मूवी सॉरी तर स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर सगळंच नाही सांगत, कारण की मग तुम्ही चित्रपटात जाऊन थिएटरमध्ये जाऊन बघणार काय ना चित्रपट. स्टोरी खूप कमाल आहे. म्हणजे ह्या स्टोरीतून
खूप छान संदेश येतो आहे बाहेर. खूप मला असं वाटतं की असं वाटतंय जे झालंच पाहिजे की हा मूवी बघून निदान गोष्टी बदलल्या पाहिजेत ज्या खरंच गरजेच्या आहेत. म्हणजे 26 जानेवारीला आपण एवढे 75 वर्ष झाली अमृत महोत्सव म्हणून सेलिब्रेट करतो, तर खरंच असं आहे का? म्हणजे आपण करतोय, पण आपल्याबरोबर जी अजून माणसं आहेत, ज्यांना अजून न्याय मिळालाच नाही आहे, जे अजून रस्त्यावरती राहत आहेत, आपण जे अन्न टाकतोय ते ती लोकं खात आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी असून आपण एवढं कसं छान सेलिब्रेट करू शकतो? म्हणणं एवढंच आहे की हा चित्रपट बघितल्यानंतर मला खूप असं वाटतं आहे की खरंच ह्या समाजात बदल होतील आणि झाला पाहिजे, जो गरजेचा आहे. चित्रपटाची स्टोरी 26 जानेवारी ही स्टोरी खूप छान आहे आणि ती लेखकाने खूप छान फुलवली आहे आणि त्याच्यात भरीसभर डिरेक्टर असतात जे खूप छान पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी खूप छान मांडली आहे ती स्टोरी. ओव्हरऑल सगळ्या बाजूने ती परफेक्ट झाली आहे, 100% झाली आहे. त्यामुळे ती खूप छान होणार आहे आणि खूप मोठी होणार आहे. आणि अजून सांगायचं झालं म्हणजे आता सांगितलं डिरेक्टर, रायटर या सगळ्यांबद्दल सांगितलंच, पण आपण ते कॅरेक्टर प्ले करतो, पण आपल्याला ते पूर्ण मदत होते ती मेकअप दादा, कॉस्ट्यूम आणि हेअर दिली. तर ह्या तिघांचं काम पण एवढं खूप छान होतं. त्यांनी कधीच असं म्हणजे असं भासवून नाही दिलं की अरे म्हणजे की वरच्यावरती की आता चल झालं आहे व्यवस्थित. म्हणजे काय मध्ये मी असं पाहिलं आहे की असं होतं की अच्छा झाला मेकअप, झाला चला असं काहीच नाही. त्यांनी खूप छान पद्धतीने मेकअप केलेला, खूप छान पद्धतीने कॉस्ट्यूम डिझाईन केले होते. त्यामुळे खूप सोपं झालं मला पण ते कॅरेक्टर प्ले करताना, कारण की अर्धी मदत मला त्याच गोष्टीमुळे झाली, मेकअप आणि कॉस्ट्यूममुळे. आणि बाकी सांगायचं झालं तर आमचं बॉन्डिंग तर खूप छान झालं होतं, बाबांचं, माझं आणि आईचं आणि आजीचंसुद्धा. त्यामुळे खूप छान असं कुठली हे वेगळं आहे, ते वेगळं आहे, हे वेगळं असं वाटत नाही. खरंच ती एक फॅमिली खरंच आहे असं वाटतं आहे. आणि हां, मला असं म्हणजे मला करताना जर मज्जा आली तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्हाला बघायला पण खूप मज्जा येईल आणि तसा चित्रपट आहे सुद्धा. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते की हा चित्रपट जेव्हा केव्हा रिलीज होईल तेव्हा तुम्ही सगळेजणं थिएटरमध्ये उपस्थित राहाल आणि तो चित्रपट बघाल आणि नक्की तुम्हाला तो आवडेल, मी खात्री देते. मला खूप पॉझिटिव्हिटी आहे या चित्रपटाला घेऊन, कारण खरंच हा चित्रपट समाजाला संदेश देणारा आहे. थँक्यू. हां, येतोय आवाज? ओके ओके. नमस्कार, मी शिरीष पवार. खरं तर गेली 10-12 वर्ष नाटक, थिएटर आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सिनेमा या क्षेत्राकडे मी वळालो. आणि वळाल्यानंतर थिएटरनेच खऱ्या अर्थानं आता ज्या सिनेमावर मी बोलणार आहे 26 जानेवारी, तो सिनेमा हा थिएटरमुळेच मला मिळाला. आणि असं एकमेव कारण हा सिनेमा माझ्यापर्यंत येण्याचं म्हणजे प्रणय. तर या सिनेमामधल्या या सदानंद नावाच्या पात्रासाठी माझी निवड कशी झाली यासाठी खूप आनंदाची गोष्ट अशी की प्रणय तांबे नावाचा माझा मित्र, त्याचा अचानक एके दिवशी फोन आला आणि त्याने मला सांगितलं की शिरीष, असा एक सिनेमा आहे आणि तुला काम करायचं आहे. तर सिनेमाचं नाव विचारलं, त्यांनी नाव सांगितलं 26 जानेवारी. तर मी म्हटलं 26 जानेवारीला शूट होणार आहे का? तो म्हटला नाही, सिनेमाचं नाव 26 जानेवारी. आणि मग त्याच्यानंतर आनंद इतका झाला की 26 जानेवारी या विषयाला घेऊन आणि संविधान मुळात या विषयाला घेऊन आत्तापर्यंत हव्या तितकी जनजागृती खऱ्या अर्थानं झाली नाही, असं खरं तरी खेदाची गोष्ट आहे एवढ्या वर्षांमध्ये. आणि संविधान मिळून भारताला एवढी वर्ष झाली, पण संविधानाची जशी पाहावी तशी अंमलबजावणी झाली आहे का हा प्रश्न, आणि याच्या अनुरूप अनेक माध्यमातनं मी संविधान जनजागृतीचं काम गेली अनेक वर्ष करतो आहे. पण मग सिनेमा बनतो आहे आणि तोही 26 जानेवारी या विषयावरती, आणि तोही शिक्षण आणि इतर मागासवर्गीय आणि इतर जी परिस्थिती आहे या परिस्थितीला घेऊन शिक्षणाचा किती अभाव आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती प्रकाशझोत टाकणारा हा सिनेमा आहे. आणि त्यात आपल्याला एक कॅरेक्टर रोल मिळतो आहे, यासाठी प्रणयाने निवड केली. त्या प्रणयाला मी खूप मनापासून त्याचा धन्यवाद मानेल, मित्राचा माझ्या.
आणि मग छान या सिनेमाच्या प्रोसेसला सुरुवात झाली. खरं तर मला सिनेमा करताना याच्या आधी 2-3 सिनेमे मी केले चांगले चांगले, त्यातला एक्सपिरियन्स असा बघायला गेलं तर फार कमालीचा होता, खूप भारी होता, वेळ घेऊन सिनेमा असा सगळा होता. पण याचं 26 जानेवारीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज फोन आला आणि लगेच पुढच्या 2 आठवड्यामध्ये ऑन लोकेशन जायचं होतं. त्यामुळे प्रोसेस आणि टायमिंग खूप कमी होता की आपण आपल्या कॅरेक्टरवर कसं काम करणार आहोत, आपलं कॅरेक्टर काय किंवा काय, तर याबद्दलची उत्सुकता फार होती. आणि मग त्यातच एक छान आमचा एक व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल सुरुवातीला झाला आणि मग त्याच्या माध्यमातून दिग्दर्शक राज मोहिते सर यांचा फोनवरचा आवाज आणि समोर त्यांना बघितल्यानंतरच्या गोष्टी फार वेगवेगळ्या होत्या. आणि मग त्याच्या माध्यमातून सुरुवात झाली आमची व्हिडिओ कॉन्फरन्समधनं सगळ्या को ॲक्टर्सची ओळख झाली. त्यातल्या काही लोकांना मी ओळखत होतो, काहींना ओळखत नव्हतो. आणि मग जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तिथे जी काही धमाल होती खरं तर, कॅरेक्टर्सला घेऊन, कलाकारांना घेऊन, स्क्रिप्टला घेऊन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी मी या सिनेमासाठी हो म्हणालो, मला तर 26 जानेवारीविषयी आवडलाच, पण मग उत्सुकता असते की संहिता काय, गोष्ट काय, स्क्रिप्ट काय, कशा पद्धतीने पोचणार आहे. आणि मग ती ऐकल्यानंतर मी म्हटलं की नाही, ही गोष्ट करायला हवी, आपल्याला खरंच करायला हवी. आणि जेव्हा माझं कॅरेक्टर मला कळालं, मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी असं कार्यकर्त्याचं वगैरे कॅरेक्टर असेल. पण मला कळालं की त्या सिनेमामध्ये काम करणाऱ्या बबडी नावाची जी कॅरेक्टर आहे, नेहा पाटोळे, तिच्या वडिलांचा रोल मी करणार आहे. आणि ती भूमिका अशी सामान्य माणसाची नाही, गरीब तो आहेच, पण त्यात तो दारुडा आहे, प्रचंड दारू पिणारा आहे आणि दारूच्या प्रचंड आहारी गेलेला आहे. आणि त्यातनं देखील त्याच्या मनामध्ये जी खंत आहे, तो जी कधी व्यक्त करू शकत नाही आहे, पण त्याच्या एक्सप्रेशनमधनं किंवा त्याच्या हावभावामधनं किंवा तो किती खचलेला आहे आणि त्याची बायको जी आहे ती किती खंबीर आहे आणि ती नायिका आहे, ती नायक आहे खरं तर या सिनेमाचा. म्हणजे आपण जनरल सिनेमांमध्ये बघतो ना की एक पुरुष असतो आणि तो पुरुष नायक असतो आणि त्याच्या अवतीभोवती सिनेमा घडत असतो. पण या सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाची आवडलेली गोष्ट की या सिनेमामधला नायक ही स्त्री होती, है ना, आणि साईड ॲक्टर हे पुरुष होते. ही सगळ्यात भावलेली गोष्ट होती या संहितेबद्दलची, त्या गोष्टीबद्दलची. आणि म्हणून मला तो फार जवळचा वाटला, कारण खऱ्या अर्थानं नायिका ही सिनेमाचा नायक असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती नायिका ज्या पद्धतीनं विद्रोह करते, ती ज्या पद्धतीनं नवऱ्याला सांभाळते, इन जनरल सो कॉल्ड संस्कृतीमध्ये पुरुष स्त्रीला सांभाळतो, है ना, या सिनेमामध्ये ती जी नायिका आहे, ती जी चित्रपटाची जी हिरोईन आहे, म्हणजे माझी चांगली मैत्रीण प्रतिभा, जिने माझ्या बायकोचा रोल केला आहे, ती जी आहे ती नायिका झाली आहे आणि ती फाईट करते. तिच्यासोबत तिची जी मैत्रीण दाखवली, कचरा वेचणारी कोमल, या दोघी मिळून परिस्थितीची आणि सध्याची जी सो कॉल्ड परिस्थिती आत्तापर्यंत चित्रपट क्षेत्राने आपणापर्यंत दाखवलेली आहे, आपल्याला जो एक गोरा गोमटा छान असा खुसखुशीत आणि सुंदर चेहरा दाखवला ना सिनेमाचा आपल्याला, खरं तर या चेहरा फाडायचं काम 26 जानेवारी सिनेमाने केल्याचं मला वाटतं. आणि या सगळ्या माझ्या को ॲक्टर्सने इतका जिवंत अभिनय केला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे त्यांना त्याच्या गोष्टीचा बॅकग्राऊंड तसा काहीच नाही आहे. म्हणजे ना ते कचरा व्यसना समाजातनं येतात, ना ते कुठल्या स्लममधनं येतात, पण इथे आल्यानंतर सिनेमाची संहिता दिग्दर्शकाने, रायटरने, या सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर त्याला न्याय देण्याचं पुरेपूर काम खरं तर या सगळ्या को ॲक्टर्सने केलं, मला असं प्रकर्षाने सांगावंसं वाटतं. आणि प्रोसेसमध्ये जेव्हा ऑन फ्लोर गेल्यानंतर खरं तर कलाकार म्हणून आपण सगळ्यांना ऑब्झर्व करत असतो, तर सगळ्यात गोष्टीचे कमालीचे एनर्जॅटिक मला खरं तर कोण वाटलं या सिनेमात, ते म्हणजे आमचे दिग्दर्शक. आणि मुळातच खरं तर दिग्दर्शक हा कुठल्याही सिनेमाचा पाया असतो, तो आहे ना, कॅप्टन ऑफ द शिप असतो. आणि तोच दिग्दर्शक हा एक जी व्यक्ती असते ती तो पूर्ण सिनेमा शेवटपर्यंत म्हणजे प्रोसेस करत घेऊन जात असते. त्यामुळे दिग्दर्शकांनी या सगळ्या कॅरेक्टर्सकडनं खूप चांगलं बारीक गोष्टी त्यांना सांगून त्यातनं कॅरेक्टर काढून घेण्याचं खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग, म्हणजे बऱ्याच सिनेमांमध्ये जेव्हा काम केलं तेव्हा 10-10, 15-15 दिवसांचे वर्कशॉप घेतले जातात, पण 26 जानेवारी सिनेमाच्या माध्यमातून फक्त एका रात्रीचा वर्कशॉप व्हायचा, तोही शूटिंगच्या आदल्या दिवशी. आणि एवढ्या कमी वेळामध्ये देखील कलाकार काय आहे हे समजून घेऊन त्याच्यामधलं नेमकं ते खरं तर काढण्याचं काम राज मोहिते सरांनी खूप चपकल केलं आहे. म्हणजे सल्यूट आहे त्यांच्या खरं तर कामाला, असं मी आवर्जून या ठिकाणी सांगेल. त्यासोबत महत्त्वाचा असतो तो प्रोड्युसर प्रसाद कुमार नाईक सर. त्यांनी या अशा पद्धतीच्या संहितेला हात घातला आणि त्यांनी असा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, ज्याची कोणी डेअरिंगही करणार नाही, तसा सिनेमा लोकांपर्यंत कसा असेल. बरं, त्यात आम्ही फार वेल नोन जे काही सो कॉल्ड वेल नोन ॲक्टर्स नाही आहोत,
पण थिएटर आणि सगळं छोटे सिनेमे करणाऱ्या ॲक्टर्सला घेऊन एक अशा संहितेवरती काम करणं, अशा सिनेमावरती काम करणं, त्यासाठी मी प्रोड्युसर्सचे देखील खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी हा विषय निवडला खरं तर सिनेमा करण्यासाठी. आणि दिग्दर्शक त्यांचं काम करतात, ॲक्टर त्यांचं काम करतात, प्रोड्युसर त्यांचं काम करतात, बाकी संपूर्ण तंत्रज्ञ त्यांचं काम करतात, पण सिनेमा खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत जसा दाखवायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं काम करतो DOP. आणि त्यांनी जे काही कमालीचं काम केलेलं आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर त्यांनी जे लाईटिंगला किंवा मग तुम्ही जर सिनेमा बघाल तर आम्ही ज्या घरात राहतो सदानंद आणि त्याचं संपूर्ण कुटुंब, तर त्या सिनेमामध्ये ज्या घराचं ज्यांनी जे लाईटिंग केलेलं आहे की बऱ्याचदा तिथे लोक विचारते अरे ओरिजिनल घर आहे की सेट बनवलेलं आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ते एवढ्याशा घरामध्ये एवढे शॉट्स घेणं, म्हणजे 26 शॉट वेगवेगळे अँगल्स चेंज करून, पण प्रत्येक अँगल तुम्हाला फ्रेश नवा वाटतो. सिनेमा बघितलं तुम्हाला कळेल, तीच उत्सुकता आहे माझी. सिनेमा मी अजून बघितलेला नाही आहे, पण ही उत्सुकता आणि ती तितक्याच सुंदरतेनं अतिशय सुंदर फ्रेमिंग त्यांनी केलेल्या आहेत. आणि इतक्याशा जागेमध्ये तुम्हाला क्रेन, ट्रॉली या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर सुंदर असा वापर करून त्यांनी जे काही शॉट्स घेतले ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत, खरंच कमाल आहेत. आणि म्हणून आपण कलाकार म्हणून आपली उत्सुकता इतकी शिगेला जाऊन पोचते की आता पुढे हे काय पद्धतीचा शॉट्स लावणार आहेत, की पुढे हे कसा तंत्रज्ञ म्हणून याचा वापर करणार आहेत. आणि म्हणून कलाकार म्हणून आम्हालाही त्याची उत्सुकता असायची. त्यामुळे मग आम्ही सगळे कलाकार मिळून पण एक आमचे को ॲक्टर्स आणि आम्ही सगळे मिळून पण एक फॅमिली झालो होतो त्यावेळेस. आणि मला असं वाटतं की तुम्ही ऑन सेट जे काही बिहेव करता त्याआधी, काम करण्याच्या आधी तुमची केमिस्ट्री एक माणूस म्हणून एकमेकांशी होणं फार गरजेचं असतं. आणि जेव्हा ती केमिस्ट्री होते तेव्हा तीच केमिस्ट्री तुम्हाला ऑन कॅमेरा ती तुमच्यापर्यंत खूप चांगली पद्धतीने पोहोचते. हे प्रोसेसमध्ये आम्ही शिकलो. आणि मला वाटतं की सिनेमा बघितल्यावर तुम्हाला ते खूप प्रकर्षाने जाणवेल की आम्ही म्हणजे ऑफ कॅमेरा देखील जी फॅमिली झालो होतो ती ॲज इट इज आम्ही फक्त एकमेकांशी बोललो जे डायलॉग आहेत. आणि मला वाटतं या सगळ्या को ॲक्टरने खूप चांगला त्यांच्या कॅरेक्टरला न्याय दिला आहे असं मला प्रकर्षाने वाटतं. हा सिनेमा खूप चांगला झाला आहे. आणि मग एक आनंदाची अजून गोष्ट मला ऑन फ्लोअरवर गेल्यानंतर कळाली की सिनेमाचं एक गाणं होतं जे संविधानावरती कवाली होती. आणि उद्या शूट आहे आणि आज रात्री आम्ही जेव्हा बसलो तेव्हा कळलं की अरे एक कव्वाली पण केलेली आहे. तर म्हटलं सरांना, मलाही गाण्याचा थोडा बहुत छंद असल्यामुळे म्हटलं सर ऐकवा, गाणं ऐकायला आवडेल. गाणं ऐकल्यानंतर मी म्हटलं की हा आवाज ओळखीचा आहे. आणि तो आवाज माझ्या खूप जिवलग मित्राचा, लहानपणापासूनच्या मित्राचा, गायक मित्राचा अश्विन निर्भवण्याचा आवाज होता. आणि मग आनंद असं झाला की सरांनी सांगितलं की रे आपण अश्विनवरच हा सीन जो आहे, जो गाण्याचा, तो शूट करूयात. आणि एका रात्रीत, म्हणजे आमचं शूट कुठे होतं शूट आपलं, देवरुखला, आमचं शूट देवरुखला होतं. आणि देवरुखवरनं एका रात्रीमध्ये कसा बसा बरा स्ट्रगल करून अश्विन नेक्स्ट डे शूटिंगच्या दिवशी तिथे पोहोचला ऑन सेट. आणि सुंदर गाणं अश्विनवर ते शूट झालं. ते गाणंही तुम्हाला फार आवडेल अशी आशा व्यक्त करतो. हा सिनेमा लवकरच सिनेमागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. तर आवर्जून हात जोडून नम्रतेची विनंती आहे की तुम्ही तामझाम आणि फायटिंग आणि असे सगळे सिनेमे बघता, पण जो सिनेमा खऱ्या अर्थानं तुमचे हक्क आणि अधिकार तुम्हाला सांगतो असे सिनेमे निवडक असतात. आणि हा सिनेमा संविधान काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, मी काय आहे, माझे हक्क आणि अधिकार काय आहेत, जी मुलगी कचरा वेचणारी तिला देखील जे हक्क अधिकार इनडिरेक्टली कळतात, पण तिला हे माहीत नाही की हे हक्क आणि अधिकार मला संविधानाने दिलेली आहेत. पण ती जी मुलगी आहे, सिनेमातली जी नायिका आहे बबडी, जिने कॅरेक्टर केले, तिला कळतं की मला शिक्षण किती महत्त्वाचं आहे. मी जर शिकले तर माझ्या घराचा, माझ्या समाजाचा मी उत्कर्ष करू शकेल. आणि ही गोष्ट मला संविधान शिकवतं. तर ही गोष्ट इनडिरेक्टली आपल्या तिरंग्याचा खरं तर अभिमान, आपल्या देशाचा अभिमान, आणि एकंदरीतच या समाजामध्ये जेवढे जात, धर्म, पंथ, प्रांत हे सगळे आहेत, हे खरं तर एक आहेत, हे एकत्र आहेत. वी द पीपल ऑफ इंडिया, जे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला सांगतं, संविधान आपल्याला सांगतं की आम्ही भारताचे लोक आहोत. मला असं वाटतं की हा सिनेमा 26 जानेवारी आपल्याला ते दाखवून देणार आहे की आपण खरंच भारताचे सगळे लोक आहोत. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आवर्जून तुमच्या फॅमिलीसोबत, की हा स्ट्रगल खरं तर सिनेमातल्या कलाकारांचा म्हणण्यापेक्षा त्या कॅरेक्टरचा स्ट्रगल आणि त्याच्या माध्यमातून उभं राहिलेलं एक सुंदरसं भविष्यातलं स्वप्न बघण्यासाठी तुम्ही आवर्जून जेव्हा सिनेमा हा लागेल तेव्हा सिनेमागृहामध्ये आपल्या फॅमिलीसोबत जाऊन हा सिनेमा नक्की बघाल 26 जानेवारी. आणि आम्हा सगळ्या कलाकारांना भरभरून प्रेम कराल एवढीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद.
एकंदरीत 26 जानेवारी या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल आपण आता थोडी चर्चा करूया की नेमकी सुरुवात कशी झाली तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, पण ह्या चित्रपट बनवत असताना काय काय घटना घडल्या त्यातल्या मजेशीर असतील, काही 11th आवरला काही कसरत करावी लागली असेल, त्यातले काही किस्से असतील तर ते तुम्ही शेअर करावे अशी इच्छा आहे. येस, बोला मॅम. खरं तर माझ्या आयुष्यातला हा वेगळा क्षण होता, तो आता मी तुमच्यासमोर सांगते. एक तर या 26 जानेवारीमधली सगुणासारखं कॅरेक्टर मी प्ले करत होते आणि पहिला दिवस झाला छान, अगदी मस्त शुभारंभ झाला, दिवस संपला, संध्याकाळी आम्ही छान गप्पा वगैरे केल्या आणि मग मी वॉशरूमला म्हणजे फ्रेश व्हायला गेले. आंघोळ वगैरे करता करताच पटकन आपल्या बाथरूममधला जो नळ असतो ना तो खडकन मला आपटला आणि बरोबर असा जो डोळ्याच्या इथे समोर असा क्रॅक गेला, म्हणजे खूप खोलवर गेला आणि रक्त थांबेना आणि ते करायचं काय मलाही नेमकं सुचेना की म्हणजे मला दुखत नव्हतं पण रक्तच थांबेना, कुठून रक्त येतं काय तर काय, म्हणजे जेवढं लागलं ते एवढं पण लागलं नव्हतं, पण ते जे आपलं नळ असतो त्याची जी टोक होतं ना ते बहुतेक जास्त घुसलं त्या आतमध्ये आणि मग मला पटपट आपलं मी बाहेर येते आणि हिला बाहेर माझ्याबरोबर माझ्या सासूचं रोल करणारी जी होती मंजुषा, तिला मी म्हटलं की अरे अगं म्हटलं मला लागलंय, मला म्हणजे रक्त येते. ती एवढ्याने ओरडली की अगं तू पहिली बाथरूममधून बाहेर आहे, पटकन बाहेर आहे. मग मी काय केलं, मला मी तरी थोडंसं एकदम असं म्हणजे आता शेवटी मला लागलंय पण माझ्या डोक्यात सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशीच्या आल्या की मला लागलंय मान्य पण पिक्चर पहिलाच दिवस झालाय पिक्चरचा आणि अजून पिक्चर बाकी आहे आणि हे काय. मग मग सगळ्यांकडे तशीच मला मी बाथरूममधून येईपर्यंत ही सगळ्यांना हॉटेलमध्ये अख्खं हॉटेल नुसतं ओरडायला. बाजूलाच आमचे रायटर सर पण होते, त्यांना पण बोललं पण ते काय आले नाहीत बाहेर, त्यांना कळत ना काय झालंय म्हणून. मग मंजू मॅडम धावत बाहेर आल्या, मला आवाज दिला की अरे चल चल शिरीष म्हणून लागलंय त्यांना. आणि मी आलो तर बघतोय तर पूर्ण रक्त सगळं चालू आहे आणि खूप जास्त लागलो त्यांना. आणि मग त्यांना तिथून तसंच घेऊन आम्ही हॉटेलमधनं बाजूच्या एका हॉस्पिटलमध्ये गेलो. बरं, एकही प्रोडक्शनचा माणूस काही फोन पण उचलायला तयार नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, म्हणजे कुणाचं काय होतं ते सांगायला तयार नाही, कारण ऍक्च्युअली तिथे रेंज पण नव्हती तिकडे, सगळे घाबरलो होतो आणि आम्ही सगळेजण घाबरलेलो होतो. हे घाबरले मी तरी आम्हाला तर काय माहितीच नाही, आम्ही खाली सूप प्यायला म्हणून आलो. आम्ही तुम्हाला फोन करतोय की कुठे तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात. आम्ही होतो तरी पण आम्हाला कॉन्टॅक्ट नाही झालेला. हां बरोबर. आणि नंतर तिथे गेल्यानंतर मग हॉस्पिटल एकच आणि असंही मला वाटतं भरपूर वेळ पण झाला होता, 8:30 काहीतरी वाजले होते आणि अशी म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल पण फार तिथं काही नसल्यामुळे देवरुखच्या ठिकाणी तसंही काही कॉन्टॅक्ट म्हणजे कुणाला भेटायचं काय करायचं हे कळत नव्हतं. मग म्हटलं आम्ही सरकारी हॉस्पिटल गाठलं. मग हा आमच्यासोबत होता मंजू आणि आम्ही तिघंजणं गेलो आणि हॉस्पिटल म्हणाले नाही टाके घालायला लागणार. मी म्हटले सॉरी टाके मी घालून घेणार नाही, कारण मला उद्यापासून शूट आहे. ते टाके जर मी घातले तर ते काहीच प्रॉब्लेम होणार. एवढं आहे का ते पहिलं आधी बघा आणि नंतर मग आपण टाक्याचं डिसिजन घेऊ. आता आम्ही बसलो तिथे हॉस्पिटलमध्ये, डॉक्टर उभे आहेत, चर्चा सुरू आहे, प्रोडक्शनचा फोन लागेना, राज सरांचा डायरेक्टर सरांचा फोन लागेना. हा डिसिजन घ्यायचा कोणी हा पण प्रश्न होता की आत्ता शूटिंग त्यावेळेस महत्त्वाचं होतंच, पण आत्ता त्याच्यापेक्षा जे रक्त थांबत नाही त्यासाठी ते सांगतात डॉक्टर की टाके तर घालावे लागतील. मग या सगळ्या धर्मसंकटामध्ये सगळे सापडले होते खरं तर. पण नंतर मग खरं तर त्यांचं डिसिजन सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि मग त्यांनी सांगितलं की नाही शूटिंग महत्त्वाचं आहे, टाक्यानी होतं का बघा. माझं कसं झालं होतं कारण मी त्यामध्ये मेन कॅरेक्टर करते आणि जर झालं आता पहिलं सीन झालं आणि पुढे आता आयत्या वेळी ते कुणाला हे करणार ना परत. दुसरी गोष्ट की ते जर मी स्टिच करून तिथे लगेच घेतलं असतं तर मे बी मला पुढचं काही करता पण आलं नसतं आणि सगळं प्रोडक्शन वाईज सगळ्यांना त्याचा प्रॉब्लेम झाला असता. तर ते मला आणि नर्स वगैरे सांगत होते की तुम्ही स्टिच केलं नाही ना तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार, ते असं दिसणार, ते जखम हे होणार, असं बऱ्याच गोष्टी काय काय सांगत होते. आपल्या परीने ते सांगत होते. मी म्हटलं मला काही होणार नाहीये, फक्त मला तेवढं पॅक करून द्या म्हणून. आणि गंमत त्याच्यावर गंमत म्हणून नेक्स्ट डेला खरं तर कोणालाच म्हणजे आश्चर्य वाटेल अशा पद्धतीचं म्हणजे मेकअप पण आमचा मेकअप दादा पण तो कमाल होता खरं तर. त्याने पण इतकं सुंदर